सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा सांगत असतो की तू कोणीही असू तरी पण तू माझ्या बायकोपेक्षा हुशार नाही आहे. तर रमा सांगते की का, तिला एवढे फॉलोवर्स पण नाही आहे, तर मग मी रात्राणी आहे ना, मग मी तिच्यापेक्षा हुशारच असणार ना. तर रमा सांगते की पण तुम्ही तिच्यासारखे नाही आहे, तुम्ही खूप समजूतदार आहे. तर लगेच अक्षय सांगतो की तू कितीही बोल, नाही तर काहीही बोल, तू जर ना रात्राणी असली तरी नाही तर फुरलाणी असली तरी पण चालन, पण मी तुझं ना ऐकणारच नाही आहे. तर लगेच इकडे रमा सांगते की का नाही ऐकणार, ऐकावं लागेल ना तुम्हाला. तर लगेच इकडे रमा ही तिचे पायातले पैंजण काढते, तेवढ्यातच अक्षय तिला जवळ घेतो. तर इकडे जान्हवी ही आनंदला बोलते की तुला वाटत नाही का असे अचानकच बाबा चेंज झालेत म्हणून. तर लगेच आनंद सांगतो की हो ना, मला पण एवढा आनंद झाला आहे ना की ते अचानक खूप चेंज झालं आहे त्यांच्यामध्ये, पण काही असो ते आता चांगले वागताय. तर लगेच इकडे जान्हवी सांगते की आर यू शुअर, कारण मला अजूनही असं वाटतं की तुझे नकल उतारत होते ते आधी पण. तर लगेच इकडे आनंद सांगतो की आता तू तर जान्हवी प्लीज असं बोलू नको, कारण ना आपल्याला आता मला एवढा मोठा चान्स भेटला आहे आणि त्या चान्समध्ये ना एकतर घरांचा सपोर्ट नाही तर आपल्याला एकदम मोस्ट वडिलांचा सपोर्ट पाहिजे होता, म्हणून आता जो मला भेटला आहे तर मग मला तो आनंद भेटू देत ना, नको घेऊ तो माझा आनंद माझ्याकडून. तर लगेच जान्हवी सांगते की नाही, मी तो आनंद घेत नाही आहे, मी तुझी फिलिंग समजू शकते, पण तू एवढा इमोशनल आहे की तू त्या इमोशनमध्ये ना एवढा वाद जाशील आणि नंतर तुला त्याचाच त्रास होईल. तर लगेच जान्हवी सांगते की मला फक्त एवढंच सांगायचं होतं की जे काही करशील ना ते एकदम नीट आणि सांभाळून करते. बोलून तिथून जान्हवी ही निघून जाते. तर इकडे रमा ही अक्षयला सांगते की काय करताय तुम्ही. तर अक्षय सांगतो की काही नाही, मी रातराणीला बघतोय. तर लगेच अक्षयला बघून रमा ही बोलते की म्हणजे तुम्ही त्या रमाला विसरले का. तर अक्षय सांगतो की मी कुठं बोललो की मी रमाला विसरलो म्हणून, मला फक्त रातराणी आवडली म्हणून मी पण तिच्यासोबत बघतोय. तर लगेच इकडे रमा सांगते की वा, म्हणजे ना मग आता तुम्ही रमाला त्या माफ केलं ना. तर अक्षय सांगतो की एकाच अटीवर, जेव्हा ती रमा अशी कधी ना कधीतरी रातराणी भरून आली ना तर मग मी तिला माफ करेन. तर लगेच इकडे रमा सांगते की तुम्ही असे कसे आहात हो. तर लगेच अक्षय सांगतो की मग मी पुरुष आहात ना, तू एवढं सगळं केलं तर मग माझा पाय घसरला. तर लगेच इकडे अक्षय हा जवळ जाणार तर तेवढ्यातच इथे दरवाजा वाजतो. तर लगेच रमा ही उठते. तर लगेच इकडे अक्षय बोलतो की आपण जवळ नाही आलो तर लगेच इथे दरवाजा पण वाजतो. तर लगेच इकडे रमा ही हसते, तेवढ्यात बाहेरून अथर्वाचा आवाज येतो. तर तो आवाज ऐकून लगेच रमा ही चिडचिड करत बोलते की याचं काय असतं नेहमी. तर लगेच इकडे अक्षय हा तिला शांत करत दरवाजा उघडतो. लगेच इकडे अथर्वा हा सांगतो की तू लवकर, अरे लवकर जा, आजीने तुला बोलवलं, इमर्जन्सी आहे. तर लगेच अक्षय सांगतोय की पण झालंय तरी काय. तर लगेच अथर्व सांगतो की अरे इमर्जन्सी आहे, त्यांचं आता वय झालंय ना. तर लगेच अक्षय सांगतो की काय बोलतोय तू. तर लगेच अथर्व सांगतो की अरे ह्या अशा वयामध्ये ते पॅनिक झालं आहेत म्हणून तुमची ती फूड कंपनी, मुकादम फूड कंपनी आहे ना, ती बुडायची ठरली, आता तिचे शेअर्स कमी झालेत, तुला लवकर बोलवलं, इमर्जन्सी आहे, जा तू. तर लगेच इकडे अक्षय सांगतो की हो मी जातो, बोलतो मी आईशी, पण तू एवढा टेन्शन नको घेत जाऊन, एवढं मला पण देत नको जाऊ. तर लगेच ते बोलून तो तिथून निघून जातो. तर इकडे अथर्व हा रमाला बघून बोलतो की आता तुमची कंपनी बुडणार, माझे एक एक कांड बघून तुझा फ्यूज उडणार, असंच बोलत तो तिथून निघून जातो. तर इकडे अक्षय हा आई आजीकडे येतो आणि बोलतो की काय झालं आई आजी. तर लगेच आई आजी सांगतात की आपण इतक्या दिवस त्या मुकादम फूड्स कंपनीवर एवढं इमानदारीवर वर्तवण करून उभा राहिलो होतो, आता तीच कंपनी एक खाली मातीत लोळायला निघाली आहे. तर लगेच अक्षय सांगतो की असं काही नाही होणार, कारण तुझ्या मागे एक तुझी खंबीर टीम उभा आहे ना, तो शशिकांत, मुकादम, अभिजित आणि रेवा. तर लगेच इकडे ते ऐकून आयाजी सांगते की काहीच नाही राहिलेलं, सगळं आता मातीत चालले. तर इकडे आयाजी सांगतात की आपले सगळे शेअर्स हे खाली गेले, सगळे ऑर्डर्स आपले रिजेक्ट होऊन राहिले आणि जे काही अभिजितने निर्णय घेतले ते सगळे लॉसमध्येच चाललेत आणि फक्त लॉसच होतोय त्यांचा. आणि आता ना मी तरी किती करू अजून, मला आता अशा वयात ह्या अशा आपल्या कंपनीचा लॉस मला दिसवत नाही आहे आणि आता तू पण बिझनेसमध्ये काहीच लक्ष देत नाही. तर मला फक्त एवढंच सांगायचं की तू आता बिझनेसमध्ये ये, तरच आपली कंपनी कधीतरी परत उभा होईल. तर अक्षय बोलतोय की बरं, तुला मी कंपनीमध्ये यायला हवं ना, तर मग मी जॉईंट होतो. तर लगेच इकडे ते बोलून आयाजी ही खुश होते. तर तिकडे सगळे त्यांचे गप्पा रेवा ही ऐकत असते आणि बोलते की आता अक्षय हा
कंपनी जॉईन करणार आहे, जॉईन केली तर परत माझा पगारही कट होईल. तर इकडे अक्षय हा सांगतोय की तुला आधीचं आठवत नाही का, आधी तू मला आणि रमाला कसं घराबाहेर काढलं होतं. तरी काहीही झालं तरी पण ह्या कंपनीचा आणि ह्या फॅमिलीचा आम्ही एक पार्टच आहोत, म्हणून पण मला तुला मदत करायची आहे तर मग मी करेन तुला मदत. तर अक्षय सांगतो की आता ना मी जॉईन करतो फक्त तुझ्यासाठी, तू एवढं म्हणतीये तर मग मी उद्यापासून येईल. तर लगेच आयाजीही खुश होते. तर इकडे अभि हा आरतीला कॉल करतो आणि बोलतो की कसं आहे माझं बाळ आणि त्या बाळाची आई बाबाची आठवण येते की नाही. तर लगेच आरती सांगते की अभिषेक प्लीज असं तू बोलू नको, कारण हे वरवरचं प्रेम ना मला बिलकुल दाखवू नको तू. तर अभि सांगतो की मी आणि आता रेवा एवढं काही बोलतही नाही आधीपेक्षा. तर लगेच इकडे आरती काही बोलणारच तेवढ्यातच तिथे रेवा येते आणि बोलते की अभिषेक. मग इकडे आरती रेवाचा आवाज ऐकून इकडे आरती सांगते की अभिषेक तुला नीट खोटंही बोलता येत नाही म्हणून तू बोलही नको. तर लगेच इकडे खुणावून हा अभिषेक रेवाला सांगतो की प्लीज काही बोलू नको, आरतीचा फोन आहे. तरी देखील रेवा ही ओरडत असते, सॉरी मला माहिती नव्हतं की कॉलवर आरती होती म्हणून. तर लगेच इकडे आरती ही कॉल ठेवते. तर इकडे चिडचिड करतच अभिषेक हा बोलतो की तुला समजत नाही का, मी आरतीशी बोलत होतो आणि काय आहेत का आली इथे. तर लगेच इकडे रेवा सांगते की मला फक्त एवढंच सांगायचं होतं की उद्यापासून अक्षय हा कंपनी जॉईन करतोय आणि मे बी मला असं वाटते की तू तुझ्या पोझिशनवर येणार आहे म्हणून मी तुला अलर्ट करायला आली होती. तर ते ऐकून इकडे अभिषेकला धक्का बसतो. लगेच ते ऐकून इकडे रेवा ही सांगते की जाऊ द्या, मला नव्हतं माहिती की आपण आता चेंज झालोय म्हणून, आता आपण आधीसारखे फ्रेंड्स राहिलेलो नाहीये. तर लगेच इकडे मनातल्या मनात ही रेवा सांगते की आता बघ मी तुला कसं माकड बनवते ते. तर लगेच रेवा ही तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी इकडे अक्षय आणि रमा हे पंकज काकाला भेटायला जातात. तर पंकजला बघून इकडे रमा ही सांगते की तुम्हाला नीट झोप आली ना. तर लगेच पंकज हा सांगतो की हो, जिथे पडलो तिथे मला झोप लागतेच, पण मला अजूनही समजत नाही आहे की मी काही केलं नाही तरी पण हे असं अचानक मला का लपावं लागतंय. तर लगेच इकडे रमा बोलते की काका तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ आणि हे घ्या डबा. तर तेवढ्यातच डबा घेत असताना मागून रेवाही तिथे येते आणि टाळ्या वाजवत बोलते की म्हणजे तुम्ही पंकज काकांना इथे लपवलं आहेत का. तर इकडे रेवाला बघून तिघांनाही इकडे धक्का बसतो. तुला काही वाटत नाही का अक्षय, तू तुझ्याच ह्या बापावर याने तू किती जीवापाड हल्ला केला आणि त्याच माणसाला तू तुझ्याच घरात ठेवतोय का. तर लगेच अक्षय सांगतोय की रेवा तू प्लीज या सगळ्यांमधून ना बाजूलाच हो. तर लगेच रेवा सांगते की का बाजूला हो, तुला काही समजत नाही का. आणि पहिली गोष्ट आता मी तुला सांगते की आता जे काही हे तू करतोय ना, मी ते खाली जाऊन सगळ्यांना सांगणार आहे. तर इकडे रेवा जाणारच तेवढ्यात अक्षय सांगतो की पण तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे. तर लगेच रेवा सांगते की विश्वास ठेवू नाही तर नका ठेवू, पण मी जर त्यांना लाईव्ह चॅट दाखवली तर त्यांना इकडे बोलवलं तर मग त्यांना विश्वास ठेवावाच लागेल ना. मला माहिती आहे की तू हे माझ्यासाठी नाही करत, हे रमासाठी करतोय आणि जर हे समजलं तर इथे रमाची जागा काय राहील. तर लगेच इकडे अक्षय सांगतोय की मला माहिती आहे तू परत रमाला ब्लॅकमेल करते ना. तर रेवा सांगते मी रमाला ब्लॅकमेल नाही करते, मी अथर्वला करते, कारण जर तू अथर्वला इथून घराबाहेर काढलं तर मी लगेच इथून कोणालाच काही सांगणार नाही. तर लगेच अक्षय सांगतोय की तू बाहेर जा घराबाहेर. तर लगेच मागून तुझ्या अथर्वही हा निघून जाईल. तर लगेच रेवा सांगते की मी ते नंतर बघेल. तर रेवा सांगते की पण तू हे सगळं प्लीज तुझ्या बायकोसाठी तरी कर. तर लगेच अक्षय सांगतोय की पण आता तिचा याच्यामध्ये काही संबंध आला. तर लगेच रेवा सांगते की जाऊ दे, तुझ्यासोबत बोलून काही होणारच नाही आहे. तर लगेच रेवा ही रमाकडे जाते आणि तिला बोलते की रमा तुला पण अथर्व हा घराबाहेर पाहिजे ना, तुला पण नको आहे ना ह्या घरात तो, तर मग काहीतरी बोल ना तू. तर लगेच इकडे रमा सांगते की मला नको आहेच अथर्व ह्या घरात, पण मी त्याला असं तुझ्यासाठी ब्लॅकमेल करून मी त्याला बाहेर काढणारच नाही आहे. तर लगेच इकडे रेवा ही सांगते की जर आत्ता रात्रीपर्यंत अथर्व हा घरातून बाहेर नाही गेला तर मग मी सगळ्यांना सांगेल की पंकज काकांना तुम्ही इथे लपवलेलं आहे. तर लगेच इकडे अक्षय सांगतोय की बरं तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर आता, कारण तुझ्या कुणीच विश्वास ठेवणार नाही आहे. तर लगेच इकडे ते बोलून तिथून अक्षय हा निघून जातो. तर इकडे रेवा ही रमाकडे येते आणि तिला सांगते की तुला पण नको आहे ना अथर्व, मग तू काहीतरी कर ना. तर लगेच रमा सांगते की मला तुला सपोर्ट नाही करायचा आहे, कारण मला तुझ्यासारखं बनायचंच नाही आहे. तर इकडे आयाजी आणि अक्षय हे ऑफिसला जायला निघतात. तर लगेच इकडे गाडीचा आवाज ऐकून रेवा ही सांगत असते की वाटतं मला हे सोडून चालले. तर ती तिथून निघून जाते. तर ती बाहेर येणारच तेवढ्यात
गाडी तिथून ही निघून गेलेली असते. तर इकडे रेवा मनातल्या मनात बोलते की मी आले असते ना, आता मला कॅब बुक करावी लागेल. तर इकडे ऑफिसमध्ये सगळेजण ही अक्षयची वाट बघत असतात. तेवढ्यात अय्याजी आणि अक्षय तिथे येतात. तर एक मुलगी तिला स्वागत करते अक्षयचं आणि बोलते की बरं झालं तुम्ही परत कंपनी जॉईन केली. तुम्ही इथे नव्हता तर इथे खूप आपली कंपनी लॉसमध्ये चालली होती. तर लगेच इकडे अक्षय सांगतो की वेल, आता पहिल्यांदा मी सगळ्यांना थँक्यू बोलतो, पण ना मला आता फक्त एवढंच सांगायचं होतं की आता आपली कंपनी थोडी वाईट पिरियडमध्ये चालली, काही नाही, बट आपण सगळे मिळून ना आपण परत ही कंपनी उभा करूयात. मला तुमचा सपोर्ट हवा आहे फक्त. तर सगळेजण हो बोलतात. तर तेवढ्यात तिथे रेवा येते. तर अय्याजी ही सांगते की अरे अक्षय, यांचाच तर आधीपासून आपल्याला सपोर्ट आहे आणि हे आपल्याला आपली कंपनी उभा करण्यात पण आपल्याला हे सपोर्ट करतील. तर इकडे अक्षय हा सगळ्यांना सांगतो की आता लागा कामाला. तर लगेच इकडे रमा ही घाईघाईतनं घराबाहेर निघते. तर तेवढ्यात तिची धडक ही जान्हवीकडे होते. तर जान्हवी सांगते की कुठं चालली तू रमा एवढी आवरून. तर लगेच रमा सांगते की मी बाहेर चालली आहे. तर जान्हवी सांगते की पण बाहेर कुठं. तर लगेच इकडे रमा सांगते की बाहेर म्हणजे मी आई आणि मावशीला भेटायला चालली आहे, जाऊ का. तर लगेच इकडे हसतच जान्हवी सांगते की हो जा ना. तर लगेच रमा ही तिथून निघून जाते. तर इकडे त्यांच्या सगळ्या गप्पा हा अथर्व ऐकत असतो. तर लगेच ते गेल्यानंतर इकडे मनातल्या मनात अथर्व हा सांगतो की तू कितीही जगाला वेडं बनवलं ना, तर पण मी ना ह्या जगाला वेडं बनवतो, म्हणून तू मला वेडं बनूच नाही शकणार. तर इकडे रेवा ही आईजीला सांगतात की शशिकांत मुकादमला ज्याने मारलेलं होतं ना, तोच माणूस आपल्या घरात अक्षयने लपून ठेवला आहे, म्हणजे पंकज काकाला अक्षयने लपून ठेवलेला आहे. तर लगेच इकडे आयाजी आणि रेवा ही त्या सर्वंट रूममध्ये येतात, पण पंकज काका तिथे नसतात. तर इकडे ते बघून रेवाला धक्का बसतो. तर आईजी सांगतात की कुठेही. तर तेवढ्यातच मागून अक्षय तिथे येतो आणि बोलतोय की आता अजून तरी तू आम्हाला किती खालच्या पातळीवर काही करून सोडणार आहे. तर लगेच ते ऐकून इकडे आईजीला रागात आईजी तिथूनही निघून जाते. तर इकडे रेवा ही रमाला समजावत असते. तर तेवढ्यातच रमा ही बोलते की तुम्ही बरोबर बोलत होता, ही माझ्या मैत्रीच्या लायकीचीच नाही आहे. तर मित्रांनो, का खरंच असं झालं असेल का, ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.